नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, गांधीजी असं म्हणाले होते, म्हणजे हे आध्यात्मिक क्षेत्रातलं वक्तव्य त्यांचं आहे की अल्पात्म्याला मापायला, अल्पात्म्याला मोजायला सत्याचा गज हा आखूड असून चालणार नाही. आखूड गज बनवू नये. तर मुळामध्ये गांधीजी असं का म्हणाले होते? अल्पात्मा आणि मोठा आत्मा असा असतो का? आत्म्यामध्ये लहान आत्मा मोठा आत्मा असा फरक असतो का मुळामध्ये? असं काही असू शकेल का? मुळामध्ये आत्मा परमात्मा हा आपल्या भारतीय संस्कृतीचा, त्यातूनही हिंदू धर्मियांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, श्रद्धेचा विषय आहे. बहुतांश म्हणजे सशस्त्र हिंदूंची आत्मा परमात्मा याच्यावर तीव्र श्रद्धा असते. गांधीजी आणि विनोबा ही खरं तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये फार मोठी उन्नती साधलेली व्यक्तिमत्व होती. आचार्य विनोबा असं म्हणतात की जर गांधीजी राजकारणात आले नसते, कारण गांधीजींना राजकारणात यावं लागलं, राजकारण करावं लागलं, कारण तेव्हा देश हा इंग्रजांच्या गुलामीत होता, पारतंत्र्यामध्ये होता. त्यामुळे इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांना आंदोलन करावं लागलं आणि राजकारण करावं लागलं. पण असं जरी असलं तरी ते राजकारणी नव्हते. त्यांचा मूळचा पिंड हा आध्यात्मिकच होता. त्यांना नित्य नव्या सत्याचं दररोज दर्शन होत असे आणि परिपूर्णतेकडे जाण्याचा त्यांचा ध्यास असे, त्यांची वाटचाल असे. त्यामुळे गांधींचं हे जे वक्तव्य आहे की अल्पात्म्याला मापायला सत्याचा गज हा आखूड बनवून चालणार नाही, तो पूर्णच असायला हवा. म्हणजे काय? ह्याचा नेमका अर्थ आपण काय घ्यावा? आत्म्यामध्ये लहान आत्मा, मोठा आत्मा, पूर्ण आत्मा असं असतं का? तर मुळामध्ये गांधीजींचं म्हणणं असं आहे, विनोबांचं म्हणणं असं आहे की कोणत्याही एखाद्या महान व्यक्तीच्या चरित्रावरून त्याचं संपूर्ण जीवन सत्याचं पूर्ण माप आहे असा अर्थ काढू नये. कारण त्याच्या जीवनामध्ये सत्याच्या पूर्ण प्रकाशाऐवजी आंशिक प्रकाशाचा आविर्भाव झाला असणे शक्य आहे. त्यामुळेच आपण अपूर्णाला पूर्ण समजण्याची चूक करू नये. अन्यथा आपण असं करून घेऊ की अपूर्णाला पूर्ण समजून घेऊ, पूर्ण सत्य मानू. कारण गांधीजी म्हणतात की व्यक्तीच्या जीवनात जे दर्शन होतं, सत्याचं जे दर्शन होतं, त्याला आपण पूर्ण मानू नये. आणि जर आपण त्याला पूर्ण मानलं तर आपल्या हाती पूर्ण सत्य कधी लागणार नाही. कारण जे दर्शन असतं ते अपूर्ण दर्शन असतं, अंश दर्शन असतं. गांधीजींच्या मते व्यक्तीच्या जीवनात किती महान व्यक्ती असली आणि त्याचा तो किती मोठा साधक असला, त्याने किती आध्यात्मिक उन्नती मोठी साधलेली असली, तरी देखील त्याच्या जीवनात जे दर्शन होतं ते अंश दर्शन मानावं, पूर्ण दर्शन मानू नये. अन्यथा काय होईल की आपण अंशालाच म्हणजेच अपूर्णाला पूर्ण मानू आणि पूर्ण सत्य आपल्यापासून दुरावे, पूर्ण सत्य आपल्यापासून लांब जाईल. त्यामुळे ही गल्लत करू नये की हा पूर्णात्मा आहे, ह्याचं जीवन म्हणजे सत्याचं पूर्ण माप आहे, ह्याच्या जीवनामध्ये ही महान व्यक्ती असल्यामुळे याच्या जीवनामध्ये पूर्ण सत्याचं दर्शन झालं आहे, असं कधीही होत नाही. असं कधीही होत नाही. कारण ती व्यक्ती आहे, तो माणूस आहे, त्याच्या जीवनामध्ये काही ना काही उणीव हे राहणारच आहे, दोष हे राहणारच आहे. त्यामुळे त्याचा जो आत्मा आहे
त्याला मापायला आखूड गज चालणार नाहीये, तो पूर्णच गज लागणार आहे. म्हणजे मोजपट्टी आहे ती आखूड चालणार नाहीये, तर पूर्ण मोज सत्याचा तो गज आहे तो पूर्ण लागणार आहे. जी मोजपट्टी आहे त्यासाठी सत्याचा पूर्ण गज लागणार आहे. अल्पात्मा आणि महान आत्मा, तर आता बघा सर्वसामान्य मनुष्य जो आहे आणि महान व्यक्तिमत्व आहे. आता आपण कितीही म्हटलं, संत ज्ञानेश्वरांनी असं म्हटलेलं आहे की सर्वानुभूती एकच आत्मा आहे आणि तो विविध रूपाने नटलेला आहे. संत एकनाथांनी असंच म्हटलेलं आहे. पण असं जरी असलं तरी देखील व्यक्ती संत ज्ञानेश्वर असं का म्हणाले, तर व्यक्तीत भेद असू नये. त्यावेळेला खरंच विषमता होती, व्यक्तिगतीत भेद केला जात होता, भेदभाव पूर्वक वागणूक केली जात होती. तसं होऊ नये, समानता प्रस्थापित व्हावी ह्या उद्देशाने त्यांनी ते वाक्य म्हटलं होतं. ते असं त्यांनी म्हणाले होते ज्ञानेश्वर. परंतु ज्ञानेश्वरांसारख्याचा आत्मा आणि सर्वसामान्य माणसाचा आत्मा ह्याच्यामध्ये फरक हा असू शकेल का, तर ह्याच्यामध्ये फरक हा असणारच आहे. ह्याचं कारण ज्ञानेश्वरांसारख्या माणसाची साधना, त्यांची आध्यात्मिक उन्नती, त्यांची आत्मोन्नती ही खूप उच्च टोकाची होती. त्यांनी शिखर गाठलेलं होतं. गांधीजीसारखे साधक असतात, विनोबांसारखे साधक असतात, त्यांचा ध्यास हा परिपूर्णतेकडे जाण्याचा असतो. त्यांना परिपूर्णतेकडे जायचं असतं आणि आपण परिपूर्णतेलाच परमेश्वर असं म्हणतो. परंतु तरी देखील गांधीजी आणि विनोबांचं असं म्हणणं आहे की मनुष्याला परिपूर्णतेचा ध्यास हा असलाच पाहिजे, त्या दिशेने त्याचा प्रवास असला पाहिजे. त्याने दररोज आपल्या जीवनाची खोली तपासली पाहिजे, स्वतःच्या जीवनाची दररोज त्याने समीक्षा केली पाहिजे. परंतु आपण म्हणजे पूर्णात्मा आहोत, आपण म्हणजे आपल्या हाती पूर्ण सत्य गवसले आहे, सापडले आहे असा कुणी दावा करू नये. कारण ती व्यक्ती आहे, त्या व्यक्तीमध्ये ती व्यक्ती पूर्ण प्रकाश, तिच्या जीवनामध्ये सत्याचा पूर्ण प्रकाश हा येऊ शकत नाही. तर त्याच्या जीवनामध्ये गांधीजींच्या मते आंशिक प्रकाश हाच असू शकतो, आविर्भाव झाला असणे शक्य आहे. थोडक्यात आचार्य विनोबा असं म्हणतात की अमुक गांधीजी म्हणाले असं ग्राह्य म्हणू नका. आध्यात्मिक क्षेत्रातला अर्थात तुम्ही स्वतः विचार करा, तुमची उन्नती तुम्ही स्वतः करा, स्वतः साधना करा, स्वतः साधक बना आणि तुमची आध्यात्मिक क्षेत्रातली प्रगती आहे ती तुम्हीच करा. म्हणजे तुम्हाला दर्शन, नित्य नव्या सत्य दर्शन तुम्हालाही होऊ शकेल. पूर्णत्वाकडे जाण्याचा ध्यास हा प्रत्येक व्यक्तीला असला पाहिजे. हा ध्यास गांधीजींना होता, हा ध्यास विनोबांना होता. त्यामुळे त्यांनी एवढी मोठी आध्यात्मिक क्षेत्रातली प्रगती ही केलेली होती. पण असं असूनही हा त्यांच्याकडे विनय होता की म्हणून असं गांधीजी म्हणाले की व्यक्तीच्या जीवनाचे दर्शन असतं, जे दर्शन होतं त्याला पूर्ण सत्य मानू नये, त्याला पूर्ण सत्य सापडलंय, गवसलंय असं मानू नये. कारण व्यक्तीमध्ये काही ना काही उणीवा ह्या राहणारच आहेत. मंडळी, आपलं काय मत आहे जरूर अभिप्राय द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय.